कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. मी सुद्धा आहे. शुक्रवार आहे, पहाटेचे 5:20 होत आहेत. नुकतीच उठली आहे मी. उठल्यानंतर पहिलं काम गणेशाचं दर्शन करणं आणि स्वयंपाकाला सुरुवात करणं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की अगदी उठल्या उठल्या स्वयंपाकाचं आणि ब्रेकफास्टचं वीकडेजमध्ये माझं कसं रुटीन असतं. 6:10 पर्यंत मी कणिक मळून ठेवली, कुकर लावला आणि छानपैकी मस्त अंघोळ करून फ्रेश होऊन आली आहे. अंघोळ केल्यानंतर टॉवेल सुकत घालायला या गॅलरीत यावंच लागतं, तर इथे थांबते मी थोडा वेळ. छान ग्रीनरीकडे बघितल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात. भाजीची तयारी करते. आज मी बनवणार आहे चणा मसाला आणि हो, हे चणे म्हणजे हरभरे बरं का, आपल्या इकडचे. आणि हे सॅलड आहे जे मला आहोंना टिफिनमध्ये द्यायचं असतं. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे मी दुपारी नाही खात, मी रात्रीच्या जेवणामध्ये सॅलड खाते. ॲक्च्युली दोन्ही वेळ खायला हवं, पण मी रात्रीचं जास्त प्रेफर करते. प्रत्येक घरामध्ये अगदी सकाळी सकाळी हेच चित्र पाहायला मिळतं आपल्याला. आणि जर का आपण लवकर उठलो, कामाचं नियोजन असेल, आदल्या दिवशीच कामाचं प्लॅनिंग असेल, तर अगदी निवांत छान व्यवस्थित कामं होतात. मी चणे आदल्या रात्रीच भिसायला घातले होते त्यासाठी. आणि हाय प्रोटीन असतात चणे. आठवड्यातून एकदा तरी ॲटलिस्ट माझ्याकडे ही भाजी असते. आणि या कास्ट आयर्न कढाईमध्ये जेव्हा ही भाजी बनते ना, तर याची टेस्ट अजूनच छान होते आणि थोडीशी ती काळपट कलरची भाजी बनते. वेगळं काही यामध्ये मी ॲड करत नाही, तरीसुद्धा ही भाजी चवीला अगदीच टेस्टी बनते बरं का. अगदी सकाळी जेव्हा कामांना सुरुवात करतो आपण, मला तर ॲटलिस्ट की बॅकग्राऊंड म्युझिक हे लागतंच. म्हणजेच मी सकाळी सकाळी अगदी सुरुवात ही अथर्व शीर्ष लावून करते. त्यानंतर माझ्या आवडीची मी सगळी गाणी देवाची, जसं की शिवतांडव आहे, लक्ष्मीस्तुती आहे, हनुमान चालिसा आहे, महामृत्युंजय मंत्र आहे, हे सगळे मी 1 बाय 1 माझी सगळी कामं होईपर्यंत प्ले करत असते. तुम्ही करता की नाही असं? तुम्ही पाहिलं की चणा मसाला बनवून झाला आहे आणि ज्या कुकरमध्ये मी चणे शिजवले होते ते काढून झाल्यानंतर त्याच कुकरमध्ये पुन्हा मी मोड आलेल्या मटकीला 1 शिट्टी करून घेणार आहे. हे कशासाठी, तर हा असणार आहे आजचा आमचा ब्रेकफास्ट. मटकी शिजवताना मीठ, हळद, थोडंसं तेल आणि अगदी थोडं पाणी शिंपडल्यासारखं करते मी आणि एका शिट्टीमध्ये प्रॉपर ही मटकी शिजते. अगदी साधी अशी लाईफस्टाईल आहे आमची आणि मी जास्तीत जास्त भर देते की हेल्दी खाल्लं गेलं पाहिजे आणि प्रोटीन मिळालं पाहिजे शरीराला, जे आपल्याला म्हणजे स्त्रियांना कमी पडतं जेवणामधून. तर बघू शकता अशा कलरची बनते या कढईमध्ये ही भाजी. मी खूप सारी कोथिंबीर घालून आता ही भाजी गार्निश करते. मस्त लागते, करून बघा एकदा. आणि ओल्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या आणि कडधान्य यांचा आपण स्त्रिया नेहमीच जेवणामध्ये आपल्या कॉम्बिनेशन यांचं करत असतो. आणि मी तर करतेच, कारण रोजच हिरवी पालेभाजी किंवा हिरवी भाजी नाही तर कडधान्यसुद्धा खाणं तितकंच गरजेचं आहे. शरीरासाठी खूप उत्तम काम करतात हे कडधान्य. उठल्या उठल्या अगदी पहिलं काम म्हणजे कणिक मळणं. तर कणिक भिजवणं आणि भाजी करेपर्यंत, ब्रेकफास्टची तयारी करेपर्यंत ही आपण मळलेली कणिक छान भिजते आणि मग ह्या अशा चपात्या छान बनतात, अगदी टम्म फुगतात. तर चपाती करून घेतल्यानंतर मग जी काही आपण ब्रेकफास्टची तयारी करून घेतली आहे तो रेडी करायचा आणि खायला घ्यायचं.
बऱ्याच जणांच्याकडे फुलके बनवले जातात, म्हणजेच विदाऊट घडीवाली चपाती. पण आमच्याकडे अशा घड्यावाल्या चपात्या असतात आणि यांची आता आम्हाला लहानपणापासून सवय झाली आहे. मध्ये मी बंद केली होती आणि फुलके चालू केले होते, पण कधी आम्ही ओरिजिनल ट्रॅकवरती येतो हे आम्हालाच नाही समजत. तर चला, चपाती करून झाल्यानंतर आता आम्ही इकडे ब्रेकफास्टची म्हणजे ब्रेकफास्ट सगळा हा असेंबल करते म्हणू शकता तुम्ही. एकत्र करून घेते हे सगळं. बीट, गाजर, काकडी छानपैकी हे असं मी बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलंच मटकीसुद्धा मी वाफ आणून घेतलेली आहे. आता यामध्ये ती मटकी ॲड करणार आहे. आज जो काही मी हा ब्रेकफास्ट बनवला होता ना, तो अगदी ना खूप सारा झाला होता. म्हणजे हा 3 लोकांचा नव्हता, तर ॲटलिस्ट 5 लोकांचा व्यवस्थित हा ब्रेकफास्ट होऊ शकला असता, इतका आहे. आणि हे थोडंसं जरी खाल्लं ना तरी खूप म्हणजे पटकन पोट पण भरतं आणि खूप वेळ आपल्याला भूकसुद्धा लागत नाही, कारण यामधून आपल्याला शरीराला जे जे हवं आहे ते सगळंच मिळणार आहे. तर बघू शकता, हे अशा पद्धतीनं हा ब्रेकफास्ट आजचा मी बनवलेला आहे. सकाळी सकाळी ब्रेकफास्ट अगदी पोट भरून छान आणि हेल्दी झाला ना की दिवसभराचं काही टेन्शन नाही राहत. तर या ब्रेकफास्टमधून आपल्याला मिळणार आहेत कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रोटीन. यामध्ये मी आता हे ऑलिव्ह ऑइल ॲड करते. हे ऑलिव्ह ऑइल खास सिझलिंगसाठीचंच आहे, जे अशा ब्रेकफास्टसाठी यूज करू शकतो आपण. धिरड्यांसाठी सुद्धा वापरू शकतो. मी जे हे ऑलिव्ह ऑइल यूज करते ते 100% एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल आहे आणि यावरती कोणतीही शुद्ध क्रिया म्हणजे शुद्धीकरणची क्रिया प्रोसेस केलेली नसते. त्यामुळे याची गुणवत्ता ही खूप जास्त असते. आणि जर का आपल्याला विटॅमिन ईची कमतरता असेल तर विटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर रोजच्या जेवणामध्ये करायला हवा. आणि वजन कमी करायचं असेल, स्किन, आपले केस छान ठेवायचे असतील तर हे ऑलिव्ह ऑइल खूप हेल्प करतं आपल्याला. दिवस अगदी छान मस्त प्रोडक्टिव्ह जर जावा असं वाटत असेल तर दिवसाची सुरुवात ही अगदी हेल्दी ब्रेकफास्टनीच व्हायला हवी, ज्यामध्ये चरबीयुक्त किंवा तेल किंवा गोड असं न घेता अगदी हाय प्रोटीन हेल्दी असा हा ब्रेकफास्ट घ्यायचा असतो. चला, आता आहोंच्या ब्रेकफास्टची वेळ झाली आहे. मला जेव्हा वेळ असतो, अगदी माझी सगळी कामं झालेली असतात, तेव्हा मी सुद्धा आहोंसोबत बसून छान असा ब्रेकफास्ट करते. तर आज मी करणार आहे, माझी व्यवस्थित सगळी कामं झालेली आहेत. बाकीची कामं ही आफ्टर ब्रेकफास्ट. कधी हे असं ऑब्झर्व केलंय का की आपण जेव्हा सकाळी सकाळी चहा टोस्ट, चहा बिस्किट किंवा सँडविच किंवा मिसळ असं काही अनहेल्दी खातो, तेव्हा दिवस आपला म्हणजे जळजळ होत राहते, कधी कधी त्रास होतो आपल्याला आणि त्यामुळे दिवससुद्धा अगदी बेचैनीमध्ये जातो, प्रोडक्टिव्ह नाही जात, म्हणजे छान असं हलकं फुलकं नाही वाटत. तर याचसाठी सकाळच्या ब्रेकफास्टला खूप महत्त्व आहे. मैत्रिणींनो, ब्रेकफास्ट हा करायलाच हवा आणि तोही हेल्दीच करायला हवा. टोस्ट खाण्याचा किंवा बिस्किट खाण्याचा मूड झाला ना तर मी सुद्धा चीटिंग करते बरं का. नेहमीच काही असं हेल्दी सकाळी खाल्लं जात नाही, तर कधीतरी ठीक आहे ना. तर इकडे बघू शकता की मी ब्रेकफास्ट झाल्यानंतर आहोंचा टिफिन भरतीये. म्हणजे मी त्यांना दिला ब्रेकफास्ट आणि लगेचच टिफिन भरायला घेतला. टिफिनमध्ये फक्त 2 पोळ्या, भाजी आणि खूप सारं सॅलड हे इतकंच असतं. याहून जास्त आहोंनाही नको असतं आणि माझ्याकडूनही देणं नाही होत. वीकडेजमध्ये ब्रेकफास्ट आणि टिफिनचं प्लॅनिंग हे असं असतं माझं. हे 7:30पर्यंत सगळं झाल्यानंतर पुन्हा ब्रेकफास्ट करून घेते आणि मग नंतर उरलेली कामं. आणि ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर 1 तास ते 1.5 तासांनी मी सूर्यनमस्कार घालते आणि दिवसाच्या इतर कामांना सुरुवात होते. तर चला मग आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.